बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 20. राजा बाबू आलात का? बसा जरा, मी ताईंना सांगून येते. राजानं घरात पाऊल ठेवलं तसं लक्ष्मीबाईंनी म्हटलं. का, काय झालं? राजानं विचारलं. झालं काही नाही, तुम्ही आलात की ताबडतोब कळव म्हणाल्यात ताई. अहो मग मी जातो ना तिकडे. तुम्ही इथंच बसा. अहो पण बसा म्हणलं तर इथलंच काही काम असेल. बसा निवांत, आलीच मी. लक्ष्मीबाई लगबगीनं आउट हाऊसमधल्या मनसोक्तच्या ऑफिसकडे गेल्या. राजन निवांत बसून राहिला. काही वेळातच लक्ष्मीबाई अपर्णाला सोबत घेऊन आल्या. कसलं काम आहे अपर्णा? राजननं म्हटलं. अरे फारच महत्त्वाचं काम आहे म्हणत अपर्णा पुढे आली आणि तिनं शेकहँडसाठी हात पुढे केला. राजानं तो हातात घेतला तसं म्हटलं. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. राजानं हसतच म्हटलं. लक्ष्मीबाईंनीही राजनशी शेकहँड करीत म्हटलं. मेनी मेनी तेच बरं का, ताई बोलल्या तेच. थँक्यू लक्ष्मीबाई, पण तुम्हाला कळलं कसं? अहो आम्हाला तुमचा बायटोडा गावला. बायटोडा? अरे म्हणजे बायोडेटा म्हणायचं आहे त्यांना, अपर्णानं खुलासा केला. तेच होते. तुमची रूम साफ करीत होती तर कपाटाखाली एक कागद घावला, इंग्लिशमध्ये लिहिलेलं, शिवाय तुमचा फोटो. म्हटलं काहीतरी महत्त्वाचं दिसतंय म्हणून ताईंना नेऊन दिला, तर ह्यो बायटोडा निघाला. लक्ष्मीबाई, बायटोडा नाही हो, बायोडेटा, बायोडेटा. पण कसं नेमका आजच घावला का नाही? ताई बघत्यात तर काय, त्याच्या जन्मतारीख आजचीच निघाली की हो. मग जी पळापळ केली की काही विचारू नका. काय योगायोग बघ ना, अपर्णानं म्हटलं. आज तुझा वाढदिवस हे नेमकं आजच कळलं मला. मी काही बड्डे केक वगैरे आणलेला नाही हं, फक्त एक छोटंसं प्रेझेंट आणले तुझ्यासाठी. ओळख काय असेल? शर्ट असणार, दुसरं काय? का? शर्ट खेरीज मी काही आणू शकत नाही काय? पण मी सांगतो शर्टच असणार. शर्टच आहे. लक्ष्मीबाई घेऊन या बरं. आज्ञा होताच लक्ष्मीबाई शर्टचे 3 बॉक्सेस घेऊन आल्या. हे काय, 3 शर्ट्स? माझा वाढदिवस एकच आहे. हे बघ, मला 3 शर्ट्स आवडले, पण त्यातला कुठला घ्यावा मला ठरवता येईना. मी दुकानदाराला सांगून आले, तुला आवडेल तो ठेवू, बाकीचे 2 परत करू. 3 शर्ट्स बाहेर निघाले. सगळेच ब्रँडेड, कॉस्टली होते. एक एक घालून बघ, अपर्णानं म्हटलं. अगं पण 2 परत करायचेत ना. तुला काय करायचंय? मी परत व्यवस्थित घडी घालेन. राजानं मुकाट्यानं एक एक शर्ट घालून पाहिला. खरं म्हणजे घालून दाखवला. हां सांग, कुठला आवडला तुला? फ्रँकली 3 मस्तच आहेत, पण मला हा जास्त आवडला. एका शर्टकडे बोट दाखवत राजननं म्हटलं. तशा लक्ष्मीबाई व अपर्णा एकमेकडे बघत हसतच राहिल्या. का, काय झालं? राजननं बावचळून म्हटलं. मला हा दुसरा आवडला होता, अपर्णानं म्हटलं. तोही चांगलाच आहे, तोच घेऊ. तुम्ही काय बी म्हणा, मला ह्यो तिसराच बेस्ट वाटतोय. लक्ष्मीबाईंनी स्वतःची पसंती जाहीर केली. आता मात्र राजनला काय बोलावं कळेना. माझी पसंती राहू द्या, तुम्ही दोघी मिळून ठरवा कुठला ठेवायचा तो. पण तिन्ही छान आहेत रे.
अपर्णानं म्हटलं. होय, तसे तिन्ही बी साजरे आहेत. लक्ष्मीबाईंनी दुजोरा दिला. मग तिन्ही घेतले तर? अपर्णानं म्हटलं. नाही नाही, एकच घेईन मी. राजांनी निर्वाळीच्या स्वरात म्हटलं. अरे पण तिन्ही घेतलेच आहेत मी. अपर्णानं खुलासा केला. काय झालं सांगते. मी एकच शर्ट घ्यायचा म्हणून गेले होते, तर तिथं स्कीम होती, 2 शर्ट घेणाऱ्यास 1 शर्ट फ्री. मग मी 2च घेतले. हा तिसरा तुला आवडलाय ना, तो फ्री मिळालाय. आहे की नाही आयडिया? असं म्हणत अपर्णानं टाळीसाठी हात पुढे केला. राजन टाळी देईना तशी मग लक्ष्मीबाईंनीच टाळी दिली. दोघी हसत राहिल्या. ताई, तुम्ही इकडे आहात होय? दारातून अजितनं म्हटलं. अरे अजित, ये ये, आत्ताच ये. अपर्णानं त्याचं स्वागत करीत म्हटलं. अरे बाबा, आज एकदम खास दिवस आहे. खास दिवस? अजितनं प्रश्न केला. तर काय? लक्ष्मीबाईंनी म्हटलं. आज आमच्या राजाबाबूंचा हॅप्पी बर्थडे आहे. अरे वा, अजितनं म्हटलं. राजन, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. राजानं त्याचे शेक हँड करीत म्हटलं. लक्ष्मीबाई, अपर्णा उद्गारली. आलं ध्यानात. लक्ष्मीबाईंनी चटकन म्हटलं. रेडीमेड कॉफी? नुसती कॉफी? अजितनं म्हटलं. आज कॉफी बरोबर केक पण हवा. केक आणू नंतर. अपर्णानं म्हटलं. हवं तर त्या छोट्या मेणबत्त्याही आणू. तूच कॉफी तर घे. नो प्रॉब्लेम, अजितनं म्हटलं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. पण ताई, माझी एक तक्रार आहे. अगं बाई, ती कोणती? पुढच्या अंकासाठी तुम्ही सगळ्यात अवघड विषय मला दिला आहे. खरंय, पण तू हुशार आहेस म्हणूनच तुझ्याकडे दिलाय तो. कुठला विषय आहे? राजानं प्रश्न केला. धर्म, श्रद्धा आणि अध्यात्म, अजितनं म्हटलं. ओ माय गॉड, राजानं उद्गारला. बघ, विषयच असा आहे की देव आठवलाच पाहिजे. खरंय अजित, अपर्णानं म्हटलं. पण कधीतरी त्या विषयांना भिडायलाच हवं, आणि मला वाटतं ती वेळ आलीच आहे आता. नो प्रॉब्लेम ताई, मी तर ती वेळ ठरवूनच आलो आहे. काय सांगतोयस? येस, वेळ आणि वक्तही ठरवून आलोय मी. डॉक्टर भोपटकर, अपर्णानं उत्सुकतेनं म्हटलं. येस, ग्रेट. फारच मोठं काम केलेस तू. अध्यात्मावर, अजितनं म्हटलं. एक डॉक्टर अध्यात्मावर बोलणार? तीच तर गंमत आहे, अजितनं म्हटलं. बघशीलच तू. अरे, अध्यात्म हा त्यांचा खास इंटरेस्टचा विषय आहे. खरंय, अपर्णानं म्हटलं. त्यांचा श्रद्धेवरचा लेख वाचला होता मी. खूप छान होता. तोच विषय दिला मी त्यांना, अजितनं म्हटलं. श्रद्धा आणि अध्यात्म, धर्मावर बोलणार आहेत प्राध्यापक कोटस्थाने. आपल्या पुढच्या कार्यक्रमाचं शीर्षक धर्म, श्रद्धा आणि अध्यात्म. वक्ते प्राध्यापक बाबा कोटस्थाने आणि डॉक्टर S.V. भोपटकर. बाप रे, केवढी गर्दी होईल, अपर्णानं म्हटलं. रेकॉर्ड होईल, रेकॉर्ड, अजितनं म्हटलं. कुठलाही हॉल घ्या तुम्ही, लोकांना उभंच राहावं लागेल. अरे पण दोघांची जुगलबंदी ठेवतोय आपण, राजानं प्रश्न केला. नाही रे, अजितनं म्हटलं. मी गंमत केली. प्रत्यक्षात असं ठरलंय, कोटस्थाने प्रथम धर्म या विषयावर बोलतील आणि नंतर डॉक्टर भोपटकर श्रद्धा आणि अध्यात्म या विषयावर. पण त्यांचं भाषण पूर्ण स्वतंत्र असेल. ते कोटस्थानेंच्या कुठल्याही मुद्द्याचा उल्लेखही करणार नाहीत, कारण तसं झालं तर कोटस्थाने त्याला पुन्हा उत्तर देतील. हा असा विषय आहे की रात्र संपली तरी चर्चा संपणार नाही.
आणि म्हणूनच जणू काही कोटस्थानींचं भाषण ऐकलंच नाही. अशा पवित्र्यात डॉक्टर त्यांची भूमिका अगदी स्वतंत्रपणे मांडतील. कशी वाटली आयडिया? व्हॉट अन आयडिया सरजी. राजानं दाद दिली. अजित, अपर्णानं म्हटलं, तू हे जे काही जुळवून आणलंयस ना त्याला तोडच नाही. यासाठी तुला नुसती कॉफी देऊन चालणार नाही. लक्ष्मीबाईंनी म्हटलं, पण मी तर कॉफी आणली बी. ती द्याच हो, अपर्णानं म्हटलं, पण आज अजितला पार्टी देणार आहे मी. म्हणजे पुन्हा मलाच कामाला लावताय का? इथे नव्हे, एखाद्या मस्त हॉटेलमध्ये जाऊ आम्ही. मग बरं आहे. चला, हे बरं झालं. माझी बर्थडे पार्टी परस्पर सुटली, राजानं म्हटलं. एनिवे, चीअर्स. अजितनं कॉफीचा कप उचलत म्हटलं. चीअर्स, अपर्णावर राजननंही कप उंचावत म्हटलं. चीअर्स टू धर्म, श्रद्धा आणि अध्यात्म. अक्षरशः खचाखच भरलेल्या सभागृहासमोर प्राध्यापक बाबा कोटस्थाने भाषणाला उभे राहिले. मित्र हो, या मनसोक्तच्या व्यासपीठावरून बोलायचं म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. यांचे नियम भलतेच कडक आहेत. पहिला नियम म्हणजे अवघडातला अवघड विषयही सोप्पा करून सांगायचा. हे सोप्पं नसतं. दुसरा नियम, फक्त मुद्द्याचं बोला, थोडक्यात बोला. धर्म, श्रद्धा, अध्यात्म यावर थोडक्यात कसं बोलायचं, सोप्पं कसं बोलायचं, तरीही मी प्रयत्न करतो. बाकी तुम्ही ठरवा. आता पहिला मुद्दा, धर्म म्हणजे काय? काही जण म्हणतात समाजाची धारणा करतो त्याला धरून ठेवतो तो धर्म. काहींचं म्हणणं वेद, बायबल, कुराण यामध्ये कर्तव्य म्हणून सांगितलेले कर्म म्हणजे धर्म. माझ्या मते हे खरं नाही. हे धर्मग्रंथ लिहिले गेले नव्हते त्या काळातही धर्म होताच. प्राथमिक स्वरूपाचा होता, एवढंच. माणसानं पहिला देव निर्माण केला. बिचकू नका, काहींना वाटतं देवानं माणूस निर्माण केला. तिकडे आपण नंतर वळू. फार तर सध्या असं म्हणू, त्यानं देव नावाच्या अतिमानवी शक्तीचा शोध लावला. करणार काय बिचारा, त्याला तो लावावाच लागला. माणसाचं सामर्थ्य मर्यादित होतं. सृष्टीत मात्र प्रचंड शक्ती त्याला दिसत होत्या. पदोपदी नैसर्गिक आपत्तींचा धोका होता. त्यातून स्वतःला वाचवायचं कसं, त्यानं उपाय शोधला. सृष्टीतल्या शक्तींनाच तो देवता म्हणू लागला. त्यांचा कोप झाला की संकट येतात. त्यानं प्रसन्न केलं तर ती नाहीशी होतील, अशी आयडिया त्यानं लढवली. मग पूजा, प्रार्थना, बळी देणं, यज्ञयाग अशा कृती शोधून काढल्या. थोडक्यात काय, आत्मसंरक्षणाच्या गरजेतून देव आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी धर्म नावाचं साधन त्यानं निर्माण केलं. या साधनानं त्याला उभारी दिली का? निश्चित दिली. पण त्यामुळे संकट दूर झाली का? त्याचं काय आहे, संकट दोन प्रकारची असतात. काही खरी संकट असतात, काही भीतीपोटीची आभासी संकट असतात. या आभासात्मक संकटाच्या वेळी धर्मानं माणसाला मनोबल दिलं, त्यावर तो टिकून राहिला. खरी संकट कोसळली त्यावेळी मात्र कर्मकांड करूनही ती नाहीशी झाली नाहीत. तरीही आपली काही त्रुटी राहिली असेल अशी समजूत करून घेऊन माणसानं धर्मावरची श्रद्धा टिकवून धरली. पण हे सत्य आहे की खऱ्याखुऱ्या संकटांशी सामना करण्याच्या बाबतीत देव, धर्म दोन्ही निरुपयोगी ठरले. मला लोक विचारतात, तुम्ही देव मानता का? मी म्हणतो, मला प्रथम देव म्हणजे काय आहे ते तरी सांगा, मग उत्तर देतो. कुणी म्हणतात, देवाने हे विश्व निर्माण केलं. देव म्हणजे विश्वाचा निर्मिक. महात्मा फुलेही तसं मानत असत. मुळात देव मानावा लागतो यातच सारं आलं हो. देव असता तर तो मानावा कशाला लागला असता? बरं, तो निर्मिक मानला
तर त्याला कुणी निर्माण केला हा प्रश्न राहतोच. आता उत्क्रांतीवादात असं स्पष्ट दिसतंय, हे विश्व मानव एकदम नाही निर्माण झालं, कोट्यवधी वर्षात उत्क्रांत होत आले. मुख्य म्हणजे जडातून प्रथम जल, मग चैतन्य निर्माण झालं. पहिलं चैतन्य म्हणजे एक पेशीय अमिबा. आपला निर्माता ईश्वर आहे की नाही हा भाग सोडा, आपला पूर्वज अमिबा आहे हे मात्र नक्की. फार गोंधळ उडतो हो माझा. ईश्वर खरोखरच अस्तित्वात असेल तर सर्व जगाचा एकच असायला हवा ना. मग कुणाला ईश्वराचा साक्षात्कार होतो, कुणाला अल्लाचा, कुणाला आकाशातील बापाचा. हे कसं काय? कुणी म्हणतात तूच करता आणि करविता. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. म्हणजे सगळ्या जगाचा रिमोट कंट्रोल देवाच्या हातात. मग प्रश्न असा आहे, सुनामीवर त्याचं नियंत्रण कसं नाही? अणुबॉम्बनं लक्षावधी जीवांच्या चिंधड्या तो कशा होऊ देतो? सर्व शक्तिमान, सर्व मंगल ऐकायला किती छान वाटतं. पण मग जगात एवढे अत्याचार कसे होऊ देतो तो? बरं, तो निर्गुण निराकार आहे असं म्हणतात. मग तो नवसाला पावतो म्हणे, तो कोण? त्यातही काही देव पावतात, काही कावतात. ही व्हरायटी का? विषमता देवातही असते का? पुन्हा नारळ पेढे वगैरे ठेवले की पावतो. हे म्हणजे ईश्वर कल्पनेचं अवमूल्यनच की. लाच घ्यायला तो काही शासकीय अधिकारी आहे? हां, काही वेळा म्हणजे केव्हा तरी आभासात्मक संकटाच्या वेळी देव थोडा मानसिक आधार देतो. शॉक ॲब्सॉर्बर सारखा देव, म्हणजे देव ही कल्पना कामी येते. मी प्रारंभी म्हटलं त्याप्रमाणे देवाच्या उपासना पद्धतीचा धर्म माणसानं शोधला होता. तो धर्म ना वेदात सांगितलेला होता, ना बायबल कुराणात. आपला हिंदू धर्म, वैदिक धर्म सर्वात प्राचीन आणि श्रेष्ठ मानला, तरी तो निर्माण होण्यापूर्वीही हजारो वर्षे मानव जगत होताच. हिंदू धर्माशिवायही मानव जगू शकत होता. थोडक्यात काय, कुठलाच धर्म मानवासाठी मस्ट नव्हता, अपरिहार्य नव्हता. पण सगळंच बदलतं हो. काळाच्या ओघात धर्माचं स्वरूपही बदलत गेलं. प्रारंभीच्या काळातला धर्मातला भोळा बाबडा का होईना, पण जो प्रामाणिकपणा होता, मनाची निर्मलता होती, त्यांचा लोप झाला. धर्माला बंदिस्तपणा आला. देवदेवता, ईश्वर वगैरेंचं स्वरूप गूढ झालं. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मध्यस्थाची गरज निर्माण झाली. भटजी, पुरोहित वगैरेंचा वर्ग निर्माण झाला. त्यांनी स्वतःच्या सोयीनुसार धर्मग्रंथ लिहिले, पुराण कथा तयार केल्या, किचकट कर्मकांडही तयार केले, पवित्र अपवित्र, उच्च नीच असे भेद निर्माण केले. धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर एक फार मोठा मानवी समूह अन्यायात लोटला गेला. जे लोक ऐटीनं सांगतात की आमच्या धर्मात आणि संस्कृतीत समता, बंधुता प्राचीन काळापासून आहेत, त्यांनी महान संतांच्या मनाला लागल्या जखमा त्यांच्या काव्यातून नीटपणे न्याहाळाव्यात. कित्येक शतकं जन्मसिद्ध विषमता ईश्वरकृत मानली गेली. विषमतेवर आधारित जन्मव्यवस्थेला 3000 वर्षांचा लाजिरवाणा इतिहास आहे. जात सांभाळताना स्वातंत्र्य आणि माणुसकी ही मूल्य गमावली गेली. जात अभंग राहिली, माणूस मात्र दुभंगून गेला. अर्थात धर्माच्या जमेच्या बाजूही आहेत. व्यक्तीला मनोबल देण्याचं काम धर्मानं केलं. लोकांना नैतिक आचरणाकडे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यावरील अन्याय थोडा बहुत दूर करण्याचा प्रयत्न केला. साधू संतांनी धर्मात घुसलेल्या विकृती दूर करून धर्माला निर्मळ स्वरूप देण्याचे प्रयत्न केले. धर्मामुळे मानवी संस्कृतीच्या अनेक अंगांचा, कला प्रकारांचाही विकास झाला. या गोष्टींसाठी माणसानं धर्माविषयी कृतज्ञच राहायला हवं, हे मीही नाकारत नाही. मात्र धर्मामधले दोष हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. समाजाचं धारण करतो तो धर्म ही आदर्श धर्माची व्याख्या झाली. असा आदर्श धर्म कुठेही नाही, तरी प्रत्येक धर्म स्वतःला आदर्श मानतो.
धर्मतत्वांची चिकित्सा करणाऱ्याला पाखंडी ठरवलं जातं. त्यातूनच मूलतत्ववाद येतो, कट्टरता येते. धर्मात द्वेष, दंगली, हिंसाचार होतात. अंधश्रद्धा जोपासल्या जाऊन ढोंगबाजी बळावते. बंधू मंडळी गरिबांना लुबाडतात. याखेरीजही आणखी 2 गोष्टी होतात. धर्मामुळे प्रत्यक्ष जीवनाची म्हणजे ऐहिक जीवनाची उपेक्षा केली जाते. मोक्ष, पुनर्जन्म अशा अवास्तव व भ्रामक कल्पनांच्या जंजाळात वास्तव जीवनाकडे दुर्लक्ष केलं जातं. याहीपेक्षा मोठं अरिष्ट म्हणजे धर्माला कळलेलं सत्य परिपूर्ण, शाश्वत असल्याच्या दाव्यामुळे ज्ञानाचे दरवाजे बंद होतात. विज्ञानाला विरोध होतो. धर्म आणि विज्ञान यांचा इतिहास पाहिला असता असं दिसतं की सृष्टीतील असंख्य तत्वांचं आकलन विज्ञानाला जसं झालं तसं धर्माला झालेलं नाही. मानसिक समाधान, नैतिक आचरण अशा क्षेत्रात धर्माला काही चांगलं कार्य करणं शक्य असलं तरी मानवजातीला विज्ञानाने प्राप्त झालेल्या अगणित लाभांची धर्माला बरोबरी करता येणं शक्य नाही. विज्ञान सातत्यानं ज्ञानाच्या शोधात असतं. धर्म मात्र अंतिम सत्य गवसल्याच्या भ्रमात असतो. म्हणूनच विवेकाने या 2 साधनांपैकी एकाचीच निवड करायची झाली तर विज्ञानाचीच करावी लागते. विज्ञानानं मानवाला अक्षरशः अनंत वरदानं दिली आहेत. अजूनही कितीतरी ते देऊ शकतं. तरी वेगवेगळ्या मुद्द्यावर धर्म विज्ञानाच्या विरोधातच उभा ठाकताना दिसतो. हे खरं आहे की विज्ञानाला काही मर्यादा आहेत, पण त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारेच कमी करता येतात. हेही खरं आहे की विज्ञानानं केलेली विध्वंसक शस्त्रास्त्रांची निर्मिती विनाशकच ठरवू शकते, पण त्यावरही धर्म नव्हे तर विवेक हाच खरा अंकुश असू शकतो. अर्थात समाजाला उत्सवप्रिय असतात. असे अनेक उत्सव, सण धर्मानं दिले आहेत. त्यातले अर्थहीन अनिष्ट प्रकार वगळून त्यांचं स्वरूप अधिकाधिक सांस्कृतिक करता येईल. कर्मकांडाचं अर्थहीन जंजाळ झुगारून दिल्यानंतरही व्यक्तिगत पातळीवर धर्म अस्तित्वात राहू शकेल. मनशांतीसाठी प्रार्थना करणं, मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टींपुढे हात जोडणं, अशा गोष्टींतूनही धर्म व्यक्त होऊ शकेल. त्याला धर्मच म्हटलं पाहिजे असं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, अशी प्रत्येक कृती उत्स्फूर्त असावी. त्याची कुठलीही बंदिस्त चाकोरी नसावी. ती न पाळणाऱ्यांना शिक्षा नसावी. त्यांचा द्वेष नसावा. आम्हाला द्वेष नको, आम्हाला माणुसकी हवी. आम्हाला अज्ञान नको, आम्हाला विज्ञान हवं. आम्हाला हवा हृदयामध्ये उत्कट आनंदाचा झरा. धर्म हे सगळं आमच्यासाठी करीत असेल तर तो आम्हाला हवा, पण तो हे करणार नसेल तर मात्र आपण धर्माच्या पलीकडे जाण्याचाच प्रयत्न करायला हवा. धन्यवाद. टाळ्यांच्या कडकडाटात कोटस्थानेनी भाषण संपवलं. अजित उठून डायसजवळ गेला तरी टाळ्या चालूच होत्या. हळूहळू टाळ्यांचा गजर विरला तसं अजितनं म्हटलं, इतक्या सुंदर भाषणानंतर मी काही बोलणं निरर्थकच नव्हे, रसभंग करणारं ठरेल. तेव्हा मी काहीच बोलणार नाही. मी फक्त आजचे आपले दुसरे सन्माननीय वक्ते डॉक्टर S.V. भोपटकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. डॉक्टर S.V. भोपटकर. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरातच डॉक्टर भोपटकरांनी व्याख्यानाला प्रारंभ केला. मित्र हो, मी पेशानं डॉक्टर आहे, पण आज मी श्रद्धा आणि अध्यात्म यावर बोलणार आहे. हा अधिकार मला कोणी दिला? हा अधिकार मला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक सुस्थिती म्हणजे आरोग्य, अशी जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या केली आहे. आध्यात्मिक स्वास्थ्य ही संकल्पना वैद्यकशास्त्रानं नव्यानं स्वीकारली आहे. त्याचवेळी शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगासनांचा जगभर वाढता प्रसार व स्वीकार होतो आहे. तो एक व्यायाम प्रकार म्हणून लोकप्रिय होत असला तरी योग म्हणजे फक्त योगासने आणि श्वसनाचे प्रकार नव्हेत. हे आपणही जाणताच. तात्पर्य काय? डॉक्टर असूनही मला योग, अध्यात्म हे प्रांत वर्जन आहेत.
किंबहुना संपूर्ण स्वास्थ्यासाठी मला त्यांच्याविषयी काही ज्ञान असणं हे आवश्यकच झालं आहे. प्रथम थोडं श्रद्धेविषयी बोलूया. मानवी जीवनात श्रद्धेला मोठं स्थान आहे. श्रद्धा म्हणजे काय? तर पुराव्याशिवाय ठेवलेला विश्वास. हा ठेवायचाच का? तर प्रत्येक वेळी प्रत्यक्ष प्रमाण मिळू शकत नाही. सर्व क्षेत्रातील ज्ञान प्रत्येकाला मिळणं अशक्यच आहे. ज्या व्यक्तीला हे ज्ञान आहे त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं याला व्यवहारात पर्याय नसतो. मात्र विश्वास कुठल्या व्यक्तीवर ठेवायचा हे आपण विचारपूर्वक ठरवू शकतो. श्रद्धावान लभते ज्ञानम असं गीता सांगते. ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा ही मोठी सोय आहे. श्रद्धा ही मोठी शक्ती आहे. किंबहुना विचारांची शक्ती ही श्रद्धेतून निर्माण झालेली शक्ती असते. अर्थात जसे जसे ज्ञान मिळत जाते, आपली प्रज्ञा विकसित होत जाते, त्या जोरावर आपण आपली मते तपासून पाहू शकतो. उपलब्ध ज्ञान विज्ञानाच्या आधारे मत बदलू शकतो. तसं ते बदलायला हवं. श्रद्धा असावी, कट्टरपणा नसावा. अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धा निर्मूलन याचा अर्थ श्रद्धा नष्ट करणं नव्हे. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे श्रद्धास्थान, श्रद्धा विषय निवडताना उघड्या डोळ्यांनी सर्व माहिती मिळवण्याचा प्रयत्न करून सर्वांगीण विचार करून ते निवडणं. श्रद्धास्थान भावनेनं नव्हे, विचारानं निवडायला हवं. ज्ञान मिळवतानाही मग शांत हवं, जे श्रद्धेनं साधता येतं. मनशांती ही माणसाला बाहेरून कुठून मिळत नसते. ते एक आंतरिक जाणीवेची स्थिती असते. अशी स्थिती फक्त श्रद्धेनं प्राप्त होते. केवळ बुद्धीनं, ज्ञानानं, वैभवानं, अधिकार, प्रतिष्ठा अथवा प्रसिद्धीतून शांती मिळू शकत नाही. तेव्हा श्रद्धा हवी. श्रद्धास्थानाची निवड मात्र विचारपूर्वक हवी. त्याचबरोबर आपल्या श्रद्धास्थानातून आपण नेमकी कशाची प्राप्ती करण्याची इच्छा करतो हेही स्वतःला स्पष्ट हवं. शास्त्रीय ज्ञानावरील श्रद्धा सामाजिक भौतिक प्रगतीकडे नेईल, पण व्यक्तींना मनाची शांती देईलच असं नाही. या उलट फक्त धर्मावर श्रद्धा ठेवून धर्माचरण करणाऱ्या व्यक्ती मनानं शांत असू शकतील, पण अशा व्यक्तींच्या समाजाला आजन्म दारिद्र्यातच राहावं लागेल. परमेश्वराची प्रार्थना मन शांत राहण्यासाठी उपयोगी असते. अशा प्रार्थनेनं बुद्धी वाढणं किंवा धान्य अधिक पिकणं होत नसतं. तर हे झालं श्रद्धेबद्दल. आता आध्यात्मिक प्रकृती म्हणजे काय? एका वाक्यात सांगायचं तर आध्यात्मिक प्रकृती म्हणजे आपली अस्तित्वाची जाणीव वास्तव असणं. म्हणजे काय सांगतो, थोडक्यात सांगतो आणि शक्य तितकं सोपंही करून सांगतो. माणूस दुःखी, असमाधानी, अतृप्त का असतो? अनेकांनी त्यासाठी अनेक कारणे दिली आहेत. चिनी तत्ववेत्ते असंतुलन हे कारण मानतात, तर भगवान बुद्ध त्याला अज्ञान म्हणतात. इस्लामनं आपली दुःख अल्लाविरुद्धच्या बंडखोरीतून निर्माण होतात असं मानलं. ज्यू आणि ख्रिश्चनांच्या परंपरेनं सगळ्या दुःखांना आपली मूळची पापं मानलं. काही मानसतज्ञांच्या मते तीव्र इच्छामुळेच सर्व दुःखांची निर्मिती होते. अध्यात्माचं याला उत्तर असं आहे, स्वत्वाची चुकीची ओळख हे सर्व दुःखांचं मूळ आहे. आपल्या भीती, राग या भावना, आपलं वैगुण्य, आपली नश्वरता हे सगळं आपल्या एकट्याचं आहे. आपण या सगळ्यांसह एकाकी आहोत असं मानत असल्यामुळे दुःख होतं. आपल्या सर्वांच्या अंतःकरणात एक परमात्मा, आपलं सर्वोच्च स्वत्व असतं. याची आपल्याला जाणीवच नसते. तो पूर्णपणे शांत, स्थितप्रज्ञ असतो. तो परमात्मा हीच आपली खरी ओळख असते. अस्तित्व सर्वांचं सारखंच असतं. फरक असतो तो प्रत्येकाच्या अस्मितेत. ही अस्मिता ही हवीच. आपल्या दैनंदिन जीवनातले सगळे व्यवहार अस्मितेच्या आधारानंच होतात. हे मनसोक्तवाले ज्या स्वचा आग्रह धरतात तो या अस्मितेचाच आग्रह आहे. अस्मितेची जाणीव अभिमानापर्यंत नेते, तोही हवाच. पण स्वाभिमानाच्या जागी दुराभिमान आला, अहंकार आला की घोटाळा होतो. अस्मिता जपावी, स्वाभिमान जपावा, अहंकार टाळावा.
होतं काय, व्यवहारिक आयुष्याच्या चालीत मी प्रबळ होतो. माझं आणि इतर असं जगाचं विभाजन होऊन बसतं. यासाठीच सर्वांमधलं अस्तित्व समान आहे ही जाणीव कामी येते. अशा व्यक्तीला आपल्या जीवनाचं ध्येय कळतं, योग्य निर्णय घेणं शक्य होतं. अशा व्यक्तीला रॅट रेसमध्ये जिंकून इतरांवर कुरघोडी करायची नसते, तर स्वतःच्या क्षमतांचा विकास करायचा असतो. अशी व्यक्ती यशानं हुरळून जात नाही की दुसऱ्याच्या अपयशानं आनंदित होत नाही. स्वतःच्या स्तुतीनं धन्य होत नाही की दुसऱ्याच्या निंदेत धन्यता मानत नाही. आपल्या अस्तित्वाचं स्वरूप कसं जाणायचं यासाठी भारतीय परंपरेनुसार 4 मार्ग सांगितले आहेत: ज्ञान, योग, भक्ती व कर्म. आपल्या कृतीनुसार गुरूंच्या मार्गदर्शनाखाली यातला मार्ग निवडावा लागतो. अध्यात्म हे असं आहे, अर्थात अध्यात्माला कसलाही ठोस आधार नाही असं म्हटलं जातं. अध्यात्म वास्तवाच्या पलीकडचं असतं, ते व्यक्तिनिष्ठ असतं. व्यक्तीलाही जे काही ज्ञान होतं ते अमूर्त पद्धतीनं होतं. तो साक्षात वगैरे खरा कसा मानायचा, हे सारे प्रश्न आहेत. त्याबद्दल कुणी अध्यात्माचा साधकच बोलू शकेल. भारतीय अध्यात्म हे जीवन विज्ञान आहे एवढंच मी म्हणू शकेन. पण आता जरा सरसावून बसा, कारण मी खूप महत्त्वाचं बोलणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत बोललो तर बिनमहत्त्वाचं होतं असं नव्हे, पण आता अगदी थोडक्यात मी धर्म आणि अध्यात्माबद्दलचे काही गैरसमज जे माझे दूर झाले आहेत तेच तुमचेही दूर करू इच्छितो. पहिली गोष्ट, खरा धर्म एकच असतो आणि तो प्रत्येकाच्या अंतरंगात असतो. तो सर्वांचा एकच असतो. धर्म म्हणजे एक शोध असतो, तो ज्याचा त्यानंच घ्यायचा असतो. हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती हे धर्म नव्हेत, संप्रदाय आहेत. जगात असे 300 संप्रदाय आहेत. हे फक्त चष्मे आहेत, चष्मे. ते घातलेच पाहिजेत अशी काही अध्यात्मात सक्ती नसते. नानक स्वतः कुठे शीख होते, महावीर कुठे जैन होते. ते जर सत्य शोधू शकले धर्माशिवाय, मग तुम्ही का नाही शोधू शकणार. खरं अध्यात्म, खरा योग कुठल्याही धर्माशी संलग्न नाही. योग साधनेतून तुम्ही तुम्हाला पवित्र अशा गोष्टींचा संयोग घडवून आणू शकता. कृष्ण, जिझस, मोहम्मद, बुद्ध यापैकी कोणाच्याही जवळ पोचण्यासाठी तुमच्या साधनेचा उपयोग होऊ शकतो. संस्थागत धर्म हे आता कालबाह्य झाले आहेत. धर्म म्हणजे कुठला ग्रंथ नव्हे, शास्त्र नव्हे. धर्म हे ज्ञान नसतंच, तो एक अनुभव असतो. अनुभव जो स्वभावानं घ्यायचा असतो. दुसरी गोष्ट, अध्यात्मामध्ये कशाचंही खंडन नाही आहे, दमन नाही आहे, स्त्री पुरुष शृंगाराचंही नाही. यावर मला थोडं विस्तारानं बोलायला हवं, कारण फार गैरसमज पसरवले गेले आहेत या विषयाबद्दल. जगातल्या सर्व प्राचीन संस्कृतींचा अभ्यास केला तर सेक्सविषयी डोळसपणे, कलात्मकतेने व गंडरहित दृष्टीनं पाहणारी एकमेव संस्कृती म्हणून भारतीय संस्कृतीकडे अभिमानानं पाहता येईल. विश्वारंभीच्या त्या आत्म्याच्या मनात उत्पन्न झालेलं बीज हे काम प्रेरणेचं होतं असं मांडल्यानं या मूलभूत प्रेरणेला तात्विक अधिष्ठान दिलं गेलं. लैंगिकतेला काम भावनेचा दर्जा देऊन तिला वैश्विक सृजनाच्या प्रेरणेशी निगडीत करून भारतीय संस्कृतीचा आद्यग्रंथ जो ऋग्वेद त्यानं एका उच्च पातळीवर नेऊन ठेवला. काम जाणीवेच्या अनुभवातून मनुष्य योग्य मनोधारणेनं विश्वाच्या मूळ तत्वाशी आपला संबंध जोडून त्या ज्ञानाच्या विलक्षण जाणीवेचा आनंद घेऊ शकतो. कैलास तंत्रमध्ये तर म्हटलं आहे, मैथुनम परम तत्वम. ज्या एकमेव तत्वावर विश्वाचं सृजन, धारण व मरण अवलंबून असतं ते समजून घेणं म्हणजे ब्रह्मज्ञान मिळवण्यासारखंच आहे. मैथुन किंवा सेक्स म्हणजे तरी मुळात काय? आकर्षित करणाऱ्या व्यक्तीमध्ये त्या अनादी अनंत अशा मूळ आकर्षणाचं कामतत्व कुतूहलानं व आनंदानं शोधण्याची क्रीडा म्हणजे सेक्स. सेक्स हा केवळ वासनेचा खेळ नव्हे, 2 व्यक्तींनी मिळून एकमेकांमधील या मूलभूत कामतत्वाच्या शोधाचा शृंगारिकतेनं घेतलेला मेळ होय.
मात्र दमनवादी ब्रह्मचारी मंडळींनी या मूलभूत मानवी प्रेरणेची अक्षम्य अशी अवहेलना करून तिच्याविषयी तुच्छतेची भावनाच पसरवली आहे. शिवाय आपले लोकप्रिय कीर्तनकार प्रवचनकारही पुन्हा पुन्हा हेच सांगत असतात, संसार सोडा, कामधाम सोडा, वासना सोडा. सोडून काही सुटत नसतं. दमन करून वासना शमत नसतात, उलट उफाळून येत असतात. सगळं भोगावं लागतं. सुख दुःख यश अपयश. भोगाशिवाय मुक्ती नसते, अनुभवाशिवाय आसक्ती सुटत नसते. व्रत उपवास कर्मकांड या सगळ्या फक्त खुंट्या असतात अहंकार टांगण्याच्या. मूळ अहंकार सुटल्याशिवाय काहीच सुटत नसतं. आपल्याकडे चुकीचा पलायनवाद सांगितला गेलाय. पळा, अंगाला राख फासा, जंगलात जा. शांती जंगलात नसते, शांती मनात असते. पैशापासून पळा. कशाला? तो काय खातो तुम्हाला? मोह हाव लालसा पैशात नसते, तुमच्या मनात असते. स्त्रीपासून पळा, पण जितकं लांब पळाल तितकी ती आठवत राहील. प्रेमात पडू नका. अरे, प्रेमच तर त्या परमात्म्याचं एकमात्र प्रमाण आहे. मानव जातीवर ईश्वरावर नाही करता आलं प्रेम तरी बिघडत नाही. एका तरी व्यक्तीवर खरं खुरं प्रेम करून पहा. ओशो म्हणतात त्याप्रमाणे, प्रेम का एक बूंद भी पर्याप्त है जीवन की तृप्ति के लिए. एक व्यक्ति को भी तुमने ठीक से प्रेम किया तो समझो थोड़ा परमात्मा का स्वाद लिया. प्रेम म्हणजे तर परमानंदच. सगळे आनंद सोडायचे कशाला? ते घेत घेतच अधिक आनंदाच्या, त्याहून अधिक टिकाऊ आनंदाच्या पायऱ्या चढत जायच्या. आसक्ती जबरदस्तीने सुटत नसते, उलट ती मानगुटीवर बसते. तपस्येचा अहंकार ही अध्यात्माच्या आडच येत असतो. त्यागाचा अहंकार तर फारच भयंकर. पुन्हा सांगतो, आटापिटा करून सोडायचं काहीच नसतं. ते सुटलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे समग्र जीवनाचा बिनशर्त संपूर्ण स्वीकार. अध्यात्म विज्ञानाच्या विरोधात नसतं. पाश्चात्यांमध्ये अद्यापही ही समग्रता आली नाही म्हणून तसं भासतं, पण हळूहळू तेही होलिस्टिक अप्रोच स्वीकारत आहेत. भारतीय अध्यात्म हे विज्ञानाधिष्ठितच आहे, असायलाच हवं. भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक समृद्धी दोन्ही एकत्र नांदू शकतात. किंबहुना भौतिक समृद्धीनंतरच आध्यात्मिक समृद्धीकडे सहजपणे वळता येतं. अध्यात्मात जगण्याचा द्वेष नाही आहे, इच्छांचा अभेर नाही आहे, सुखाचा आनंदाचा तिरस्कार नाही आहे. माणूस असंतुष्ट असतो, अस्वस्थ असतो, म्हणूनच तो जनावरांपासून वेगळा असतो. अधिक अधिक मिळवणं, स्वतःच्या मर्यादा ओलांडणं, सतत उन्नती प्रगती करणं ही सगळी माणूसपणाची लक्षणं आहेत. किंबहुना माणसाच्या महानतेची लक्षणं आहेत. प्रत्येक माणूस साहजिकच सुखाच्या शोधात असतो. सुखाचं क्षितिज जसजसं सतत पुढे पुढे सरकतं तसतसा माणूस पुढे पुढे जात असतो. अखेर ईश्वरी प्रेरणेने माणसाच्या जीवनाला आध्यात्मिक दिशा मिळते. मग तो यांत्रिक होतो, जीवन साधक होतो. चित्ताचं समत्व, इंद्रियांचं संतुलन साधता साधता प्रेममय होत जातो. अर्थात अध्यात्माच्या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्वाधीनतेचा, आणि तो मांडण्यासाठी मनसोक्तसारखं उत्तम व्यासपीठ आज तरी दुसरं नाही. विमलाजी ठकार यांच्या शब्दात सांगायचं झालं तर चैतन्याची सर्व व्याप्ती आणि परस्पर संबंधितेचं रहस्य जाणणं व जगणं म्हणजे अध्यात्म. या जीवनशैलीसाठी कोणत्याही अवलंबनाची गरज नसते. स्वाधीनतेच्या मोबदल्यात असं अध्यात्म मिळत नाही. उलट आंतरिक स्वाधीनता ही अध्यात्म जगण्याची पहिली अट असते. धार्मिक रूढीवाद, राजकीय विचारसरणीत स्वाधीनता, स्वतंत्रता संपूर्ण शोषण करण्यात येतं. तसंच ते अध्यात्माच्या नावाखालीही चालतं. कुणाच्या तरी सांगण्याप्रमाणे जगणं, स्वाधीनते वाचून जगणं हे जीवन नव्हे. म्हणूनच संघटित धर्माने निर्माण केलेला भ्रम, तुलनात्मक स्पर्धा, भेदभाव यापासून दूर राहायला हवं. जिथे आहोत तिथे स्वाधीनपणे अध्यात्म जगायला हवं. त्यासाठी ध्यान हा एकमेव मार्ग आहे, जो पूर्णतः व्यक्तिगत आहे, एकट्याचा आहे.
ध्यान हे मनाच्या मर्यादा ओलांडून चेतनेच्या परिमाणाशी थेट भेट होण्याची अवस्था आहे, शोधमार्ग आहे. अशा ध्यानाचा प्रारंभ झाला की माणूस कोणत्याही एका जात, पंथ, समाज, देश, संप्रदाय किंवा विचारांचा राहत नाही. तो सगळ्यांचा असतो आणि कुणाचाच नसतोही. प्रेमाच्या समान भूमिकेतून सगळ्यांनी परस्परांना भेटावं अशी चेतना जागृत होते. ध्यान हे अशा सख्य सहयोगयुक्त सहजीवनाची दिशा दाखवतं. समूहवादानं लादलेल्या नव्हे तर स्वयंस्फूर्त संबंधांची. तेव्हा खऱ्या अध्यात्मात समूहवादाला स्थान नाहीच. असो, आता शेवटचा मुद्दा. तुम्हा आम्हाला हे अध्यात्म जमणारं आहे काय? तुम्ही आम्ही जीवनसाधक अध्यात्माचे यात्रिक होऊ शकतो काय? या बाबतीत माझं स्वतःचं मत असं आहे. जन्मतःच विरक्त असणारे लाखात एक दोन असू शकतात. ते सहजच अध्यात्माकडे वळतात. बाकीच्यांची मात्र संसाराशिवाय सुटका नसते. हा संसार करता करता काहींना सत्संगाची गोडी लागते. सत्संग म्हणजे सत्याचा संग. अशा हजारो सत्संगींमधून मग एखादा साधनेकडे वळतो. हे सारं सहजपणे अंतःप्रेरणेने घडावं लागतं. ओढून ताणून किंवा कुणी दुसरा पोटतिडकीनं आवाहन करतो म्हणूनही करता येत नसतं. मग प्रश्न राहतो, तुम्ही आम्ही काय करावं? उत्तर सोपं आहे. जगावं, संसार करावा. तोही काही खोटा नसतो, मात्र तो करताना दमदारपणा असावा. जे स्वेच्छेनं स्वीकारलंय त्याविषयी कुरकुर नसावी. योगासनं, प्राणायाम, प्रार्थना यातून शारीरिक मानसिक स्वास्थ्य मिळू शकतं, ते मिळवावं. कुणाला ध्यान जमत असेल त्यांना आणखी एक पाऊल पुढे जावं. त्यातून जी काही आध्यात्मिक समृद्धी मिळू शकते ती अनुभवावी. मात्र आयुष्यात जे काही करायचं ते समजून उमजून करावं. मनपूर्वक आणि आनंदानं करावं. सर्वस्व ओतून करावं. वर्तमानात जगावं. अवधान ठेवून जाणतेपणानं जगावं. अहंकार आटोक्यात ठेवून नम्रतेनं जगावं. ईश्वर प्राणिधानता ठेवावी. चित्त समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. सुखात अटकू नये, दुःखात भटकू नये. प्रत्येक क्षण उत्कटतेनं जगावा. आपला पिंड म्हणजे स्वधर्म ओळखून कर्म करीत राहावं. कर्म करताना आनंद असावा. केल्यानंतर चिंता नसावी. काही गोष्टी आपल्या हातात नसतात याचं भान असावं. त्यामुळेच मनासारखं घडलं नाही तर उद्वेग नसावा. याला म्हणतात जगणं, आणि हेच आपलं अध्यात्म. तेव्हा मित्र हो, शेवटी मीही हेच सांगेन, विवेक सोडू नका, संयम सोडू नका, पण मनसोक्त जगा, भरभरून जगा. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.